मिनिट आहे आम्हाला मान्य आहे पण नाही साहेब तुम्हाला आमच्याकडे यायला वेळ नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही राज्यभर फिरलं पाहिजे साहेब. एक मिनिट ऐका. राज्याचे मुख्यमंत्री ह्या स्वतः सगळ्या पालकमंत्र्याला आदेश दिले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री काय मंत्री कृषी मंत्री काय सगळे शेवटी आम्ही मंत्री पालकमंत्रीच नाही साहेब. ऐका ना, नाशिक जिल्ह्याला पालकमंत्रीच नाही. ऐका ना, तुमच्या नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री स्वतः कोकाटे साहेब मंत्री आहेत, जिरवाळ साहेब मंत्री आहेत, भुजबळ साहेब मंत्री आहेत, अजून दादा भुसे साहेब मंत्री आहेत. तुमच्या जिल्ह्यात इतके तर पालकमंत्री आपलं मंत्री कुठंच नाहीत. त्या जिल्ह्यातल्या मंत्र्यावरती आम्ही एकटा कृषी त्यामुळं ऐका ना, त्यामुळे सगळे पालकमंत्री जरी नसले सगळे मंत्री त्या भागामध्ये गेलेत आणि त्यामुळं निश्चित प्रकारे तुमच्या सगळ्यांच्या त्यांनी बांधावर जाऊन सगळ्यांच्या अडचणी ऐकलेल्या आहेत, सगळ्या शेतकऱ्यांचं दुःख पाहिलेलं आहे. शेवटी ते पण जरी मंत्री असले ते पण पहिल्यांदा ते पण सगळे शेतकरी आहेत. कारण मी पण शेतकरी आहे, तुम्ही पण शेतकरी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी तुम्ही जे सांगितले त्या काय मागण्या तुमच्या सगळ्यांच्या रास्त आहेत. तुमच्या मागण्यांचं आता तुम्हाला हे निवेदन प्राप्त झालेलं आहे. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कानावरती घालून आपल्याला कशी आपल्या ह्या बाबतीमध्ये काय धोरण केल्यानंतर शेतकऱ्याचं हित कशामध्ये शेतकऱ्यांना कशामुळे त्याचा तुमच्या हे आता ह्याचा घेऊन कुठला निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा लाभ किंवा फायदा होईल यासाठी निश्चित प्रकारे कृषी मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या भावना मी तर आहेच पण या तीन ज्येष्ठांच्या तीन श्रेष्ठ आमच्या नेत्यांच्या कानावरती घालून नक्कीच मार्ग काढू. सिन्नर तालुक्यात राहतो. एक मिनिट, कर्मचारी नाही म्हणून एका गावात 50 आणि 60 लोकांचेच पंचनामे झाले. तो विषय माझ्यावर सोडून द्या. कुठला पंचनामा राहिला असेल तर मला सांगा. सगळे का ना सगळे पंचनामे जे अतिवृष्टीमुळे ज्याचं नुकसान झालं त्या सगळ्यांचे पंचनामे केले जातील. पण झालेच दुसरी नाही. गोष्ट अशी आहे, अजित दादांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की प्रत्येक वेळी फुकट द्यायचं ही काय पद्धत बरोबर नाही ना साहेब. राज्याच्या त्यांच्याकडे आम्ही आशेने बघतो. म्हणजे पहिल्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांबरोबर उभं राहायचं आणि जूनपर्यंत सरसकट कर्जमाफी करून त्या शिष्टमंडळाची बळवणूक करायची आणि दुसऱ्या दिवशी असं वक्तव्य करायचं का किती दिवस फुकट द्यायचं. अहो साहेब कोणी काही खिशातून देत नाहीये कोणाच्या. आमच्या शेतकऱ्याच्या तिजोरीच्या घामाच्या कष्टातून ती तिजोरी भरलेली आहे. झाला का अहो साहेब झालं नाही. तुम्ही आमचं ऐकून तर आम्हाला उत्तर द्या. दादांनी नाही दादांची प्रत्येक वेळी आम्ही सन्मान करतो प्रत्येक मंत्री महोदयांचा. जर मुख्यमंत्री म्हणताय का आम्ही कर्जमाफी देतो तर दादांना अडचण काय नेमकी शेतकऱ्यांची मला उत्तर देऊ मग सांगा. कसं आहे दादा शेतकरी आणि अजित दादा पवारसाहेब हाडाचे शेतकरी या बाबतीमध्ये माळेगाव कारखान्याचा गाळप हंगाम होता, छत्रपती कारखान्याचा गाळप हंगाम होता, सोमेश्वर साखर कारखान्याचा हंगाम होता. गाळप हंगाम असताना दादांचा उद्देश बोलण्याचा उद्देश मी तिथं साक्षीदार आहे. मी त्या कार्यक्रमाचा प्रत्येक कार्यक्रमाचा अध्यक्ष मी होतो. त्यामुळं दादांचा उद्देश असा आहे की आता थोडं जरा काही गोष्टीमध्ये हे करा तुम्ही म्हणजे प्रत्येक वेळेस किंवा आणि हे जे कर्ज लहान शेतकऱ्यांना म्हणजे मोठ्या शेतकऱ्यांनी म्हणजे माझ्यासारख्या किंवा मोठ्या शेतकऱ्यांनी त्यामध्ये हे करू नका. हा दादाचा उद्देश होता. ती दादांची नीट जर सीडी सगळ्यांनी आपण जर त्यांचं जर ते भाषण नीट ऐकलं किंवा त्यांचं जर ऐकलं त्या दादांचा असा कुठलाही उद्देश नव्हता. दादा शेतकऱ्यांबरोबर आहेत. दादा स्वतः त्या मिटिंगला होते किंवा दादाने स्वतः ही घोषणा केलेली आहे. त्यामुळं दादांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो दादांच्या बोलण्याचा विनार्थ मी काय म्हणतो आपण त्याला वेगळा अर्थ काढला गेला. दादांचा बोलण्याचा अर्थ असा अजिबात नव्हता. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो स्वतः दादा शेतकरीत स्वतः दादांनी स्वतः बेनं दाबलेलं आहे, मका पेरलेली आहे, ही केलेलं आहे, स्वतः कोंबड्या स्वतः शेतकरी स्वतः धार काढलेली आहे. मला वाटतं या राज्यामध्ये जे मोठे नेते आहेत स्वतः धार काढणारा स्वतः धार काढणारा स्वतः अंडी गोळा करणारा स्वतः उसाला लागणीचं टिपरू देणारा धडीवर पाणी धरणारा वाप्यावर पाणी धरणारा ह्या राज्यातला तो नेता आहे. त्यामुळे ह्या नेत्याच्या ऐका तुम्ही ह्या नेत्याच्या बाबतीमध्ये असं बोलणं किंवा असा विपास त्याचा उद्देश काय नव्हता. त्यामुळं शेतकऱ्यांनी पण चांगली सवय लावावी, शेतकऱ्यांनी पण चांगलं हे राहावं. काही गोष्टीमध्ये ते त्यांच्या भागातले त्यांचे मतदार होते त्यामुळे त्यांना असं ते ह्यांनी बोलत होते आपण म्हणतो ना ग्रामीण भाषेमध्ये ते बोलत होते पण त्या बोलण्याचा अर्थाचा विनाकारण त्याचा अनार्थ केला गेला. त्यामुळे दादांची भावना खूप शेतकरी तुम्ही तिथल्या माळेगावच्या लोकांना जर विचारलं तर त्यांची भावना काय होती ते असं आपल्या गमतीने असाही विषय चालला होता. ते तरी तुम्ही त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्याचा अर्थाचा अनर्थ काढू नका. दादा शेतकऱ्यांबरोबर आहेत, मुख्यमंत्री बरोबर आहेत, उपमुख्यमंत्री बरोबर आहेत, आम्ही सगळे बरोबर आहेत. त्यामुळं निश्चित प्रकारे तुमच्या मागण्या तुमचं निवेदन मी घेतलेलं आहे. आता मीटिंग कॅबिनेट तुम्ही ऐकलं तुमचं ऐकलं मला एक सांगा दादा तुम्ही म्हणता का दादा असं म्हणतात दादा एकीकडे काय म्हणतात की आम्ही सत्तेत येण्यासाठी निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. दुसरीकडे तेच दादा म्हणतात की बाबा
कर्जमाफी करणं शक्य नाहीये, ठीक आहे, ते तुमच्या कारखान्यात झालं असेल, पण त्याच्यात दोन महिन्यापूर्वी पण हे स्टेटमेंट आहे दादांचे की आता त्याच्यात तर तेच बोलले की आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी कर्जाची माफी देतो. साहेब, नाही ऐका ना, ते कर्जमाफी भांडण नाही करायचं साहेब, ऐका ना, तुम्ही आम्हाला कर्जमाफी देऊ नका, आम्ही तुम्हाला शेतकरी सांगतो आमच्या शेतीमालाला हमी भाव द्या, आम्ही तुमच्याकडे कर्जाची भीक मागायला एकही शेतकरी येणार नाही, एक पण येणार नाही. तुम्ही फक्त म्हणजे आमच्या शेतीमालाला भाव द्यायचा नाही, वरतून अवकाळीनं आम्ही जर कुठं ग्रस्त झालो तर मदत करताना उपकाराची भाषा करायची, ही राज्यकर्त्यांचं बोलणं काही योग्य नाहीये. मामा, तुमच्याकडे आम्ही वेगळ्या नजरेने बघतो, महाराष्ट्र तुम्हाला एक शेतकरी पुत्र म्हणून बघतोय, तुम्ही शेतकऱ्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, जरी तुम्ही पालकमंत्र्यांना मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं असेल, पण कृषी मंत्री म्हणून तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात येऊन तिथल्या अधिकाऱ्यांना तुम्ही सक्तीचे आदेश करा, तिथल्या बँकांना सांगा की तोपर्यंत कर्ज वसुली तरी करू नका. वसुलीच्या बाबतीमध्ये तुमच्या आता लगेच ताबडतोब आजच्या कॅबिनेटलाच तो विषय घेतला जाईल आणि वसुलीच्या बाबतीत तुमची वसुली थांबवली जाईल. निश्चित. धन्यवाद. गणेश, आज तुम्ही कृषी मंत्र्यांची भेट घेतलेली आहे, त्यासाठी आंदोलन देखील करणार सांगितलेलं होतं, काय नक्की भेटीच्या दरम्यान झालेलं आहे? बघा, आम्ही आंदोलनासाठी ज्या ठिकाणी आलो होतो, आम्ही सांगितलं होतं का कृषी मंत्र्यांना राज्यात यायला वेळ नाही, तर आम्ही शेतकरी बांधव त्यांच्याकडे येतो, आमच्या भावना, आमच्या समस्या त्यांना सांगतो. राज्यामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं असताना सुद्धा या राज्यामध्ये जून महिन्यामध्ये आपण पाऊस पाहिला, जुलैत पाहिला, अजूनही पाऊस पडतोय आणि हातातोंडाशी आलेली सर्व पिकं गेलेली असताना राज्याचे कृषी मंत्री हे फक्त मुंबईत मग्न आहेत किंवा त्यांच्या मतदारसंघापुरते ते फिरताय. म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलो होतो की तुम्ही राज्यात येणार की नाही. तुम्ही पालकमंत्र्यांना ढकलतात, अहो तुमच्याकडे कृषी खातं कशाला दिलंय, तुम्ही पालकमंत्री पदावर ढकलता. आमच्या नाशिक जिल्ह्याला तर पालकमंत्रीच नाहीये, मग ज्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री नाही तिथं तुम्ही शासनाच्या योजना, तुमचे जे काही आदेश ते कोण पाळणार. ते 4-4 मंत्र्यांचे नावं सांगतात, त्या मंत्र्यांकडे थोडी खातं आहे. कृषी मंत्र्यांनी पळवाट काढू नये. आता त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलंय की आम्ही आजच्या आज कॅबिनेटमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या मागण्यांचे आदेश काढतो. आम्ही त्यांना याच्यात काय सांगितलं, जे बोगस बियाण्याच्या कंपन्या आहेत त्या ब्लॅकलिस्टेड करा, म्हणजे एकीकडे आम्ही इकडून तिकडून ते पीक पिकवतो, तेही आमच्या हातात येत नाही कारण बोगस बियाणं. पीक विमा कंपन्यांनी अक्षरशः शेतकऱ्याची इज्जत काढलेली आहे. त्यांनी 2 रुपये 3 रुपये 5 रुपये आपल्याच मीडियाच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. अशी मदत जर शेतकऱ्याला जात असेल आणि शासन जर म्हणत असेल की आम्ही मदत करतो, तर ही नाटक सण शेतकरी करणार नाही. दुसरीकडे देवेंद्रजी फडणवीस आदल्या दिवशी राज्यात सांगतात की जूनपर्यंत आम्ही कर्जमाफी करतो आणि आता शेतकऱ्याला आम्ही जे आर्थिक विशेष पॅकेज जाहीर केलं ते देतो. दुसऱ्याच दिवशी अजित पवार, जे शरद पवारांच्या पुण्याईवर राजकारणात आहे, जे शरद पवारांच्या पुण्याईने त्यांनी आतापर्यंत राजकारण केलंय, ते अजितदादा शेतकऱ्यांना फुकट घेऊ नका म्हणतात. तुम्हाला फुकट मतं चालतात का शेतकऱ्यांची? म्हणजे सत्तेची खुर्ची ज्या शेतकऱ्याच्या हिमतीवर उभी आहे त्या शेतकऱ्याला सातत्यानं अजितदादा पवार हे हिनवतात, शेतकऱ्याचा अपमान करतात. म्हणून आम्ही कृषी मंत्र्यांना सुद्धा ते सांगितलं की तुम्ही अजितदादांच्या मंत्रिमंडळातले कृषी मंत्री आहेत, त्यांच्या पक्षातले अजितदादांना तुम्ही सगळे सांगा की राज्यात परत कुठं फिरू दिल्या जाणार नाही. जर अशा पद्धतीने चुकीची वक्तव्य केली, अशा पद्धतीनं जर शेतकऱ्याच्या बद्दल जर तुम्ही बोलत असाल, अहो तुमचे 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा ज्याच्यातून तुम्हाला क्लीन चिट मिळाली, तुम्ही ते बुडवले, ते शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे तुम्ही खाल्ले, ते तुम्हाला कोणी जाब विचारत नाही. याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्यांची इज्जत काढाल का? म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही विनंती करतोय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, की या अजित पवारांच्या नादी न लागता राज्यातल्या शेतकऱ्याला या आसमानी संकटातून बाहेर काढा. नाही, आता तर त्यांना आम्ही सांगितलं, आम्ही आंदोलन करणार होतो, पण ते स्वतःच आंदोलनाला सामोरे गेल्यामुळं शेवटी एक प्रोटोकॉल असतो, मंत्री महोदय समोर आले तर त्यांना आपण सन्मानानं त्यामुळे आंदोलन आम्ही आज हे घोषणाबाजी जे काही घेराव टाकणार होतो, घेराव तसाही आहे, त्यांनी गेटच लावून घेतलं जसं काही अतिरेकी आले इथं. अरे तुमच्या दारात शेतकरी येतो आणि तुम्ही गेट लावून घेतात, म्हणजे याचा अर्थ या शेतकरी कृषी मंत्र्यांना किती शेतकऱ्यांची जाणीव हे याच्यातून दिसतंय. मागच्या